तर आपण आज पाहणार आहोत मसाले भात. तर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य पाहूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ आणि त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ ही घेतली आहे. त्याच्यानंतर कांदा आहे, टोमॅटो आहे, बटाटा घेतलाय, त्यानंतर कढीपत्ता आहे, कोथिंबीर, ही थोडीशी गवारीची शेंग घेतली आहे. त्यानंतर हे वाटण आहे ज्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं आहे. त्यानंतर आपण हा एव्हरेस्टचा मटण मसाला घेतलाय. त्यानंतर चवीनुसार मीठ, हे काही मसाले आहेत, तमालपत्र, शहाजिरी वगैरे सगळे खडे मसाले घेतलेत आणि आपल्याला पाणी पण लागणार आहे. तर कुकर घेतलाय. कुकरमध्ये तेल ठेवले गरम करण्यासाठी. तर तेल गरम झालं की आपण अगोदर कांदा भाजून घेऊया, त्याच्यानंतर मसाले घालून घेऊयात. तर आपलं तेल गरम झालंय, आपण आता कांदे घालून घेऊया. तर आपण कांदा घालून घेतलाय. कांदा फुललाय. आता आपण याच्यामध्ये खडे मसाले घालून घेऊयात, म्हणजे आपले खडे मसाले करपत नाहीत तेलामध्ये. आपण आता याच्यामध्ये गवारीची शेंग घालून घेऊयात. शेंग ऑप्शनल आहे, तुम्ही याच्याऐवजी तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. तर आपली शेंग ही आता व्यवस्थित भाजून झाली आहे. तर आपण आता याच्यामध्ये बटाटे घालून घेऊयात आणि बटाटे छान भाजून घेऊयात. तर आता आपले बटाटे देखील भाजून झाले. तर आपण आता याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात आणि टोमॅटो छान भाजून घेऊयात. तर आता आपले टोमॅटो देखील छान भाजून झालेत आणि मध्ये आपण थोडीसं जागा करून तेल करून घेतलं. तर त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया आणि आपण केलेले वाटण ते घालूया. तर आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतले. तर याच्यामध्ये आपण घेतलेले मसाले घालून घेऊयात आता. तर मसाला घालून घेतला. आता व्यवस्थित मिक्स करूया आणि पाणी घालून याच्यामध्ये उकळायला ठेवूया. तर आता आपलं पाणी उकळलंय. तर आपण तांदूळ घालून घेऊयात. तांदूळ सोबत आपण मीठही घालून घेऊयात चवीनुसार. तर आपण आता वरून कोथिंबीर घालून घेतले. त्यानंतर आपण आता झाकण लावूया आणि 3 शिट्ट्या काढल्यानंतर आपला भात तयार. आपल्या 3 शिट्ट्या करून आपण कुकर थंड करून घेतलाय. तर आपण आता हा कुकर उघडून पाहूयात. तर तुम्ही पाहू शकता वाफा किती छान निघतायत. तर आपला भात तयार आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला भात किती छान रेडी झालाय. तर हा मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर आपला भात तयार आहे. त्यासोबत कांदा, पापड आहेत, तुम्ही लोणचंही घेऊ शकताय. तर तुम्ही पाहू शकताय भात अगदी सुटा सुटा झालाय. गरम गरम भात खायला नक्की या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा प्रकारचा भात नक्की ट्राय करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.